नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। एकनाथ शिंदे, संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांवर नाराज। पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंकडून नाराजी व्यक्त। संजय शिरसाट राऊतांवर मानहानीचा दावा दाखल करणार। मानहानीचा दावा दाखल करण्यासंदर्भात शिरसाटांची वकिलांसोबत चर्चा। पैशाच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपांनंतर शिरसाट आक्रमक। हनन करण्याचा प्रकार हे जे काही वारंवार करतात त्यासाठी त्यांना मी आबरू नुकसानीची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे। त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करण्यात त्यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केला जाईल। कपड्यांची बॅग आहे तर उघडून दाखवा। जी बॅग उघडली होती त्यात काय आहे ते दिसतंय। मंत्री शिरसाटांच्या स्पष्टीकरणानंतर राऊतांचं आव्हान। जी बॅग असेल तर उघडून दाखवा। जी उघडलेली होती त्यात दिसतंय काय आहे ते। जे समोर आलं ते दाखवणं हे माझं पत्रकार म्हणून आणि विरोधी पक्षाचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे। संजय शिरसाट महायुतीत असल्याने सेफ असं नाही। गैरप्रकार आढळल्यास आयकर विभाग कारवाई करणार। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा सूचक इशारा। जयंत पाटलांनी पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडलं। शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होणार। येत्या मंगळवारी शशिकांत शिंदे पदभार स्वीकारणार। अस्वस्थपणामुळे जयंत पाटलांनी राजीनामा दिला असावा। जयंत पाटील अजितदादांसोबत आले तर स्वागतच आहे। आमदार संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया। जयंत पाटील अस्वस्थ होते, त्यांची घुसमट होत होती, त्यातून राजीनामा दिला असावा। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। अस्वस्थ आहे असं देखील बोललं जायचं, त्यामुळे त्या अस्वस्थपणामुळे त्यांनी राजीनामा दिले असं देखील राजकीय वर्तुळामध्ये आज चर्चा आपली पाहायला मिळते। अजितदादांच्या नेतृत्वाखाली जर त्यांनी प्रवेश केला तर त्यांचं निश्चित आमच्यासारखे कार्यकर्ते स्वागतच करतील। सत्तेसाठी जयंत पाटील पळून जातील असं मला वाटत नाही। जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर रोहित पवारांचं स्पष्टच मत। नव्या प्रदेशाध्यक्षपदांचं नाव हे 15 तारखेला जाहीर होणार असल्याचंही भाष्य। तर जयंत पाटील हे पक्षात अस्वस्थ नव्हते। खासदार निलेश लंके यांची ही प्रतिक्रिया। पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई, अनेक इतर नेते यांच्याबरोबर बैठक झालेली आहे। बैठकीत जे ठरले ते आता त्या ठिकाणी होत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। फक्त सत्ता मिळावी, कुठेतरी मंत्रिपद मिळावं आणि लोकांना सोडून जातील म्हणजे त्याचा अर्थ पळून जातील असं मला वाटत नाही। महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल। बारामती एग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप। न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास। विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी। रोहित पवारांची प्रतिक्रिया। चार्जशीट कधी फाईल केली जाते तर न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे। आता न्यायालयामध्ये ही लढाई लढली जाणार आणि मी तुम्हाला आश्वासित करतो कुठेही आम्ही चुका केलेल्या नाहीत।